दिनांक 22 एप्रिल 1981 रोजी परमपूज्य माताजींनी साने गुरुजी येथे ध्यान कसे करावे, विशेषतः आत्म्याला साक्षी ठेवून ध्यानात कसे जावे ह्याचे मार्गदर्शन केले होते. बहुत बाहेरचे आले तरी कालच्या प्रोग्राम मध्ये मी ध्यान कसं करायचं, हृदयापासून कसं ध्यान उचलायचं आणि चक्रावर कसं बांधायचं ते सांगितलं तुम्हाला. कारण हृदयामध्ये आपला आत्मा असतो, तेव्हा आपली आत्म्याची जी शक्ती आहे तिने आपण चक्रावर बंधन घातलं पाहिजे. जे चक्र धरलेलं असेल चित्ताने सुद्धा, जर तुम्ही आत्म्यापासनं चित्त उचलून चक्रावर फिरून परत आत्म्यापर्यंत आणलं तरी ते बंधन होऊ शकतं. हाताने तुम्हाला बंधन घालता येतं, पण हृदयाकडे पहिले लक्ष असायला पाहिजे. म्हणजे हृदय बळकट असायला पाहिजे. त्याचं हृदय बळकट नाही तो मनुष्य सहयोगामध्ये फार उतरू शकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा नव्हे की तुम्हाला जर हार्ट अटॅक आला किंवा खायचं तुमचं हृदय वीक, तसं काय त्याचा अर्थ नसतो. त्याचा अर्थ असा की हृदयामध्ये स्वच्छपणा असला पाहिजे, हृदय स्वच्छ असायला पाहिजे. पहिल्यांदा हे स्वच्छ असायला पाहिजे सहयोगाकडे. जरी इतर लोकांची भांडणं असली तरी चालतील, पण सहयोगांची भांडणं नसली पाहिजे. सहयोगांच्या विरुद्ध डोक्यात विचार आले नाही पाहिजे. जर असे विचार आले किंवा त्यांचं वाईट दिसू लागलं तर समजायचं आपलं हृदयात काहीतरी खराब. आपल्या हृदयाकडे कसं लक्ष ठेवायचं? हृदयाकडे असं लक्ष ठेवायचं की जेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ लागले किंवा दुसऱ्यांच्याबद्दल दोष दिसू लागले, आनंद येईनासा झाला, तेव्हा समजायचं की आपलं हृदय जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तर हृदयाला स्वच्छ करण्यासाठी आपल्या सहयोगात अनेक कृती आहेत, पण सगळ्यात मुख्य म्हणजे हृदयाला हे करायला आपल्या मनामध्ये पूर्णपणे श्रद्धा असायला, स्वतःबद्दल पहिली श्रद्धा असली. पुष्कळच्या लोकांचं असं आहे की मी कसं कामाचा, मला कसं होणार, माझं कसं होणार, ही फार मोठी अश्रद्धा आहे. जर तुमचं काहीच नसलं तर मग तुम्हाला पार करण्यात तरी काय अर्थ? तर मी कुठ कामाचा आहे, माझ्या हातून काय घडेल, मी काय विशेष मिळवणार, अशा रीतीचे ज्यांना कल्पना आहे त्यांनी आधी स्वतःला सांगितलं पाहिजे की आम्ही ह्या जन्मात जन्मलो जेव्हा हे सहयोगाचं कार्य महायोगाने होत आहे, तेव्हा काहीतरी आमच्यात वैशिष्ट्य असलं पाहिजे, नाही तर हे होणार नाही. दुसरं म्हणजे आमच्यात काहीतरी वैशिष्ट्य असल्याशिवाय आम्ही काय सहयोगात आलो नाही. हजारो लोक येतात मुंबईमध्ये, त्यातले किती लोक सहयोगात येतात? तेव्हा आधी स्वतःबद्दल कल्पना व्यवस्थित करून घेतली पाहिजे. काहीतरी पूर्वजन्माचं आमचं सुकृत असलं पाहिजे किंवा माताजींची काहीतरी विशेष आमच्या कृपा आहे किंवा काहीतरी विशेष कारणामुळेच आज आम्ही माताजींच्याकडे आलो आणि आम्ही हे पार होणार. तेव्हा आम्ही परमेश्वराला शोधतो. जरी आम्हाला वरती वाटत नसलं तरी आतून आम्ही शोधतोय परमेश्वर. नास्तिक सुद्धा परमेश्वराला शोधतो. तेव्हा आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला देवानी मानव केलाय, ते इतक्या योनीतून काढून केलेलं आहे, तेव्हा ते आम्ही उगीचच काही मानव झालेले नाही. स्वतःबद्दलची आधी कल्पना जी आहे ती दुरुस्त करायला पाहिजे. न्यूनगंड जर कुणाला असला तर मात्र सहयोग जमत नाही. पहिला म्हणजे मी आहे, मला मिळेल, मी मिळू शकतो, मी तेजस्वी आहे, माझ्यात ते तेज झळकलं पाहिजे. जर कोणी तलवार असेल तरच त्याला धार मारता येते ना. एखादा कागदाला कोणी धार मारून उपयोग तरी काय? तेव्हा आम्हीच आपल्याबद्दल जर वाश्या कल्पना करून ठेवलेल्या असत्या तर त्या चुकीच्या आहेत, त्या काढून टाकल्या पाहिजे. ह्या गोष्टी हृदयात गेल्या पाहिजे. आता हे विचार आपल्या डोक्यात येतात, हृदयाचं जसं काही चित्र असेल ते आपल्या डोक्यात दिसतं. विचार हे आपल्या हृदयात नाही येतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःबद्दल जरी चांगली कल्पना असली तरी स्वतःची जात पात
की आम्ही ह्या जातीचे, आम्ही कसे पार होणार, आम्ही काही ब्राह्मण नाही वगैरे असं. सहयोगामध्ये सगळे ब्राह्मण आहेत आणि जे नाहीत ते महार आहेत सगळे. हा हिशोब आहे सरळ सांगायचा. जेवढे पार झाले तेवढे ब्राह्मण, नाही तर सगळे महार. तेव्हा ज्यांना आता महार म्हणतात ते फार मोठे ब्राह्मण आहेत, म्हणजे आमच्या भाषेत. आणि ज्यांना हे लोक ब्राह्मण म्हणतात ते महार आहेत, कारण ते पार झाले नाही तर ब्राह्मण कसले. महार आणि ब्राह्मणात एकच फरक आहे, एक पार असतो आणि एक पार नसतो. तेव्हा आपण दोनच जाती ठेवूया कोणत्या तरी. आता महार सुद्धा आपल्याकडे, आपल्या देशात कितीतरी मोठे मोठे साधू संत झाले, म्हणजे महाराच्या घरी जन्माला येऊन सुद्धा. पण ते एवढे मोठे साधू संत कसे झाले? तेव्हा जी प्रकृती मनुष्याची असते त्याच्यामध्ये एक पद्धत आहे की तो परमेश्वराला प्राप्त होतो, एक आहे तो होत नाही. त्यामुळे महारे म्हणू नका, असंच म्हणा की एक पार झालेला आहे, एक पार झालेला नाही. एक पार झालेली व्यक्ती आहे, एक पार झालेली व्यक्ती नाही, अशा दोनच तऱ्हेच्या व्यक्ती आपल्याकडे आहेत. तिसरी व्यक्ती सहयोगात नाही. दुसरी जात, फक्त एकच जात आहे सहयोग, एकच जात आहे पार झालेले लोक. ते मग ख्रिश्चन असोत, हिंदू असोत, मुसलमान असोत, नाही तर कोणत्याही जातीचे असोत, ते सगळे आपले बांधव आहेत. आपण एकच आहोत, आपली चेतना एक आहे, आपण एक झालेले. आपली भाषा एक, आपलं बोलणं एक, सगळं काही एक. तेव्हा जातपात धरून किंवा असल्या फालतूच्या कल्पना डोक्यात ठेवून जर माणसाने आपल्यात न्यूनगंड घेतला तर ते फार चुकीचे. हे असले विचार लोकांच्या मनात येईल. किंवा आम्ही भारतीय नाही असं पुष्कळ परदेशातल्या लोकांना वाटतं की भारतीय म्हणजे केवढे साधू संत, असं त्यांना वाटतं. आपल्याला नाही वाटतं. त्यांना वाटतं केवढे साधू संत आहेत, हे सगळे भारतात जन्माला आले म्हणजे पूर्वजन्माचं केवढं सुकृत यांचं, उपाशी मराला आलो म्हणा इथे. पण त्यांना असं वाटतं की आपण फार मोठे साधू संत आहोत जे भारतात जन्माला आले. मग ते महाराष्ट्रात जन्माला आले म्हणजे अतिच फारच झाली, कोटी एकदम हो महाराष्ट्रात जन्माला आले, असे त्यांचे विचार आहेत. म्हणून ते तुमचे एवढे मान्यता ठेवतात आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला हे कधी साध्य होणार नाही. तेव्हा कोणची जात पात, देश, धर्म काही सुद्धा सहयोगामध्ये मोजलं जात नाही. फक्त तुम्ही मानव आहात एवढीच एक गोष्ट ठीक आहे. म्हणून असले विचार डोक्यात जर आले कोणत्याही न्यूनगंडातले, तर माणसाने समजलं पाहिजे की त्याच्यामध्ये एक मोठा दोष आहे, तो दोष काढला पाहिजे. नम्रता वेगळी गोष्ट आहे आणि नसते न्यूनगंड वापरणे दुसरी गोष्ट आहे. हृदयामध्ये दुसऱ्या तऱ्हेचा एक आणखीन आघात असतो. की आपलं चित्त हृदयातनं ओतलं जातं, ते म्हणजे नातलगांकडे. ते काल मी सांगितलं. माझा भाऊ, माझी बहीण, हे सहयोगात पहिल्यांदा चालतं सगळ्यांचं. माझा भाऊ, माताजी, तो असं आहे. अरे बाबा, तुझा भाऊ कोण आहे त्यात? तुझा भाऊ हे जे पार झालेले हे तुझे भाऊ. तो जर पार झाला तर ठीक आहे तुझा भाऊ, नाही तर त्याची भांडणं कशाला घेऊन बसला तुम्ही? जर तुम्हाला त्यांच्यावर उपकारच करायचे तर त्यांना पार करून घ्या. पण आता माझ्या भावाच्या अमक्याचं तमकं झालं असं करून सहयोगाला तुम्ही अडथळा आणता आणि स्वतःलाही तुम्ही बांधून घ्या. ते जर आले तर उत्तम, नाही आले तर त्याच्यासाठी त्यांच्याशी वाद घालायचा, कारण त्यांना अजून डोळे आलेले नाहीत, त्यांचे डोळे उघडलेले नाहीत. तेव्हा त्यांच्याशी वाद घालण्यात तरी काय अर्थ आहे? तेव्हा असले तऱ्हेची बंधनं सुद्धा आपल्या हृदयात फार असतात. सहयोगात बसलं की मग माताजी, माझ्या भावाला तुम्ही जर बरं केलं तर माझी प्रगती, असं कधीच होणार. तुमची प्रगती तुमच्या पुरती आहे. उद्या भावाला बरं केलं, मग परवा काकाला बरं केलं, अमक्याला बरं केलं. तेव्हा दुसरं लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुमच्या नातातले कुणी असले आणि त्याच्यात तुम्ही इंटरेस्ट घेतला तर ते कधीच ठीक होणार नाही. उलट दुसऱ्या सहयोगाला सांगायचं की बाबा, तो म्हणतो माझा भाऊ आहे, त्याला तू बघ बरं. तुम्ही त्याच्यात इंटरेस्ट घ्यायचा नाही. ही सगळी नातीगोती पुष्कळदा झालेली आहेत पूर्वी सुद्धा, पूर्वजन्मात आणि ह्याही जन्मात आहेत. तेव्हा त्याच्यामध्ये गुंतवून आपली प्रगती थांबवायची नाही. त्यांच्याबद्दल अनेक विचार येतात, ते बघायचे. त्याच्यावर मग जे विक्षिप्त विचार डोक्यात येतात ते गुरु लोकांच्याकडे जाऊन आल्यामुळे असतात. म्हणजे माताजी म्हणतात मग असं कसं,
मग ते असं गुरु म्हणाले होते पुस्तकात अमकं तमकं 1900 अमुक साली ते वारले. तुम्ही पाहिलं का त्यांना? नाही. मग पुस्तक वाचले. तेव्हा असे पुस्तकी विचार किंवा गुरूंचे विचार डोक्यात ठेवून तुम्ही पार होणार आहात का? त्यांनी तुम्हाला पार केले का? पहिली गोष्ट आपण असा विचार करा. मग आम्ही काय पास झालो नाही. तेव्हा जे काय असेल नसेल ती कोरी पाटी आता झाली पाहिजे. म्हणजे माताजींचा गणेशा त्याच्यात होऊ शकतो. पण आधीच तुमच्या डोक्यामध्ये इतर घुसलेले आहेत लोक, जे पार नाही करू शकत. ते आता अगदी सगळं सगळं विसरून जायचं. पहिल्यांदा स्वतः पार होऊन स्वतःच तुम्ही पुस्तक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही स्वतः संबंध सायन्स आहात आणि संबंध ज्ञान आणि गुरु सगळे तुम्ही आहात. तेव्हा त्या आत्मविश्वासाने आपलं हृदय स्वच्छ केलं. इतर अनेक तऱ्हेच्या लोकांच्या प्रवचनांनी वगैरे ह्यानी तुमची ते इतके क्षुद्र विचार कधी कधी डोक्यात येतात लोकांच्या, तुम्हाला आश्चर्य वाटतं. काहीच्या काही वाचतात, त्याचा काय विपर्यास करतात आणि कुठल्या कुठे जातात आणि इतके क्षुद्र विचार त्यांच्या डोक्यात येतात आणि ते माझ्यासमोर बोलून सुद्धा दाखवतात. म्हणजे घाणेरडे तांत्रिक लोकांची जर तुम्ही पुस्तकं वाचली ते इतके घाणेरडे लोक असतात, त्यांना काही शुद्धता पवित्रता काही नसते, वाटेल ते लिहितात. ते जर तुम्ही वाचलेलं असलं तरी इतक्या तुमच्यात खराबी येऊ शकते आणि इतक्या डोक्यामध्ये विक्षिप्तता येते की त्याला असंच म्हटलं पाहिजे की दिवा जाळायला जा तर दिव्यामध्ये पाण्याच्या ऐवजी काहीतरी गटारातलं पाणी, दिव्यामध्ये तेलाच्या ऐवजी गटारातले पाणी, अशी स्थिती असते. आणि त्या लोकांना माहित असतं. आता परवाच एक ग्रस्त त्या रजनीशला धरून माझ्याशी वाद घालत असते. म्हटलं बघा मला काही वादायचं नाही, का नाही, तुम्ही गाव राहायचं. म्हणजे अगदी घाणेरड्यातले घाणेरडी लोक, म्हणजे कुचकी लोक आहेत. ते लोक सुद्धा आज गुरु होऊन बसलेले आहेत आणि तुम्हाला अशा घाणेरड्या गोष्टी शिकवतात. तेव्हा सगळं काय विसरायचं. काय जरी असलं तरी आम्हाला स्वच्छ झालं पाहिजे, आमचं हृदय स्वच्छ झालं. इतरांच्या प्रती सुद्धा आपल्या फार भावना असतात. आता माझा भावाशी भांडणं आहे, तमक्याशी भांडणं आहे, हे आहे ते आहे, ते सगळं विसरू, सगळ्यांना क्षमा करू, परमेश्वराजवळ क्षमा मागून आणि मग ध्यानात आलं पाहिजे. हृदय जर स्वच्छ असलं आणि तुम्ही ध्यान करायला बसला, इतकं गहन लागतं ध्यान. अगदी ध्यानात तुम्ही वाहू शकता. काल जसं सांगितलं की डोळे मिटायचे आणि बघायचं की आता कुठे प्रेशर आहे आपल्या, आणि हृदयावरनं आत्म्याची शक्ती ओढून घ्यायची आणि त्या चक्रावरती त्याची बंधनं घालत बसायची. एकदम मोकळं होईल. त्यावेळेला विचार कसला करायचा? कारण आता ध्यानानंतरच तुमचं चित्त आतमध्ये गेलं. ह्याच्या आधी काही हे शक्य नव्हतं. ह्याच्या आधी जर तुम्ही केलं असतं तर ते सारं काल्पनिक इमॅजिनरी झालं. पण आता जर तुम्ही काय केलं तर ते खरं आहे. कारण आता तुमचं ध्यान आतमध्ये जात आहे. तुम्ही आपलं ध्यान ओढून आत्म्यापर्यंत नेऊ शकता आणि आत्म्याची शक्ती सुद्धा तुम्ही ओढून चक्रांवर आणू शकता. ते आधी होत नव्हतं. त्यावेळेला विचार करण्याचा काही प्रश्नच येत नाही. सगळं चित्त फक्त आपले चक्र स्वच्छ करण्यावरती असल्यामुळे विचार कसला येणार? आणि अशा रीतीने ध्यान करताना तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतकी गहराई येईल की इतरांच्या बद्दल, म्हणजे इतर सहयोगांच्या बद्दल अत्यंत प्रेम आणि आपलेपणा आणि माणुसकी सगळी जाणवेल. मग जे आपल्याकडे ग्रुपबाजी आहे की बुवा आता तुम्ही गिरगावचे, म्हणजे त्यांचा एक ग्रुप बसलाच पाहिजे. मग तुम्ही दादरचे, ते एक ग्रुप असला. मग नंतर कुणी राहुरीकर झाले, कुणी कुठले झाले, हे सगळं जाऊ आम्ही सगळे सहयोगी आहोत, एका ताईची मुलं आहोत, असं वाटूच नाही लागत. पण त्याला तादात्म्य झालं पाहिजे. आणि हे तादात्म्य जोपर्यंत आपण आपल्यामध्ये आणू शकत नाही तोपर्यंत समजायचं आपण अजून कच्चे आहोत. ते नुसतं आपल्या हृदयाच्या स्थितीने होतं. हृदय जितकं विशाल होत जाईल तितकं सगळं काही जाणवू लागेल. आता तुम्ही साधू, तुम्ही संत आम्हाला आणि तुम्हीच गुरु आहात. फक्त हे की इतर गुरूंनी आधी फार मेहनत केली, सगळी सफाई केलेली आहे. पण तरी सुद्धा तुमच्यासारख्या ते कुंडलिनी उचलू शकत नाही, पार करू शकत नाही.
इतकं काही त्यांना गती नाही तुमच्या इथे. जशा हजारो लोकांना तुम्ही पार करतात असं कोणत्याच गुरुनी आजपर्यंत केलं नाही. कुठल्या असतील 108 नाही तर 1008. पदव्या आहेत, दाढ्या मिशा मोठ्या, सगळं काही आहे त्यांच्याकडे. आहेत मोठाल्या व्यक्तीच्या सफाईच्या दृष्टीने, पण जेवढं काम तुम्ही करू शकता कुंडलिनीचं तेवढं ते करू शकत नाही. कारण मॉडर्न यंत्र आजकाल असं झालंय ना, मॉडर्न यंत्राकडनं पुष्कळ काम होऊ शकतात. ती जुनी यंत्र आहेत पण भरभक्कम आहे. त्यांचं असं नाही की आज सहयोग मग आले बाबाजी तर पडले त्यांच्या पायावर, असं नाही. हा फरक आहे. तर हृदयावरती लक्ष ठेवायला पाहिजे. तर हृदयामध्ये शिवाचं स्थान आहे. मला आनंद वाटला ह्या वेळेला त्याच्यामध्ये सच्चित आनंदावरती दिलेलं लेक्चर आलेलं आहे माझं. ते वाचून काढा सगळ्यांनी. फार सुंदर आहे ते लेक्चर, सच्चित आनंद. तर हृदयामध्ये शिवाचं स्थान आहे. शिव म्हणजे अढळ आहे. शिव म्हणजेच अढळपद. म्हणजे तो कधीच अवतरण घेत नाही. शिवतत्व अवतरण घेत नाही. पुष्कळ लोक म्हणतात ते शिवाचे अवतार आहेत वगैरे, तसं नसतं. दत्तात्रयाचे असतात ते, पण शिवाचे अवतार कधीच होणार नाही. शिव हे अढळपद आहे, ते कधीच अवतरण घेत नाही. इतकंच नव्हे पण त्याचं कधीच त्याची उत्क्रांती होत नाही. म्हणजे असं की विष्णूचे कृष्ण झाले, राम झाले असं होत नाही. ते अढळपद आहे. तेव्हा आत्मा हे अढळपद आहे. बाकीचं जे काही आहे ते चित्त आहे. आणि ते चित्त जेव्हा त्या स्थितीला पोचतं की आत्म्याला प्राप्त व्हावं, त्याच वेळेला ही घटना घडते. तेव्हा ती स्थिती येईस्तवर, ते होईस्तवर, ते बनेस्तवर हे संबंध सृष्टीची रचना होते. आणि म्हणूनच कुंडलिनी जी तुमची शुद्ध इच्छा आहे परमेश्वराला भेटण्याची, ती तशीच्या तशीच राहते. संबंध ती तुमचं ब्रह्मांड बनवून टाकते. संबंध तुमचं पिंड जे आहे ते तयार करते. आणि तरी सुद्धा ती जागृत होत नाही, म्हणून तिला रेसिड्युअल म्हणतात. आणि ही जी शुद्ध इच्छा आपल्या मध्ये आहे, ती परमेश्वराने ठेवलेली आहे, ती जेव्हा जागृत होते तेव्हाच आत्मा हा आपल्या चित्तामध्ये प्रकाश देऊ लागतो. तेव्हा ही शुद्ध इच्छा जशी शुद्ध आहे तसंच आपलं हृदय सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. सहयोगाचा हाच फार मोठा लाभ आहे की कशाही परिस्थितीत तुम्ही आला तरी दार उघडे. काही तुम्ही दारुडे म्हणा, काय म्हणा, काय काय असतात लोक, तरतरीचे लोक असतात, सर्वांना आपलं सहयोगाचं दार उघडे. भामटे, चोर, दरोडेखोर, खुनी, सर्व तऱ्हेचे लोक जरी आले तरी सहयोगाला काही अमान्य नाही, सगळ्यांनी आहे. आणि स्वच्छ करून घ्यायचं स्वतःला, झालं. पार व्हायचं. पार झाल्यावर आपोआप स्वच्छता सुरू. पण प्रत्येकाला मेहनत करावी लागते. आणि ती मेहनत फक्त ही आहे की आम्ही आमच्या हृदयाला स्वच्छ ठेवू. फक्त तुम्ही हृदय स्वच्छ ठेवा, बाकी तुम्ही काही चक्र स्वच्छ करू नका. तुमचं जर हृदय स्वच्छ असलं तर सगळं काम आपोआप होऊन जाईल. तेव्हा शिवाला शरण गेलं पाहिजे. आपल्यामध्ये जो शिव आहे, जे अढळपद आहे, ते मिळवलं पाहिजे. तेव्हा असले विचार ज्याने आपलं अढळपद जाईल, किंवा असे विचार की आता हे करायचं की ते करायचं वगैरे असल्या तऱ्हेचे जे आपल्याला ढवळणारे विचार आहेत, त्या विचारांपासून दूर ठेवा. त्यांनी बहलावे, असेच बहलावे येतात, इकडे चला तिकडे. म्हणजे मनुष्याची तब्येत आहे, इकडे बहलते तिकडे बहलते. अगदी पूर्णपणे आपल्या हृदयाकडे लक्ष द्यायचं, विचारायचं, बा हे बघ, आपल्याला फक्त परमेश्वरालाच मिळवायचं आहे ना, मग दुसरं काही नको ना, मग कशाला दुसरे विचार नाही. तर हृदय सुद्धा तुमची फार साथ दे ना. आता मी पुढच्या आठवड्यात परत एकदा येईन म्हणा, पण ते शेवटच होणार आहे. सगळ्यांनी आपली स्वतःची प्रगती करायची आहे. त्याशिवाय घरोघर सेंटर सुरू करा. सहयोगावरती बोलणं, सहयोगावरती चर्चा करणे, आपापसात बोलणं, दुसऱ्यांशी बोलणं, प्रत्येकाशी त्याबद्दल पटवून देणं, सहयोग किती जरुरी आहे, त्याची आज किती गरज आहे ते सांगायला पाहिजे. मुख्य म्हणजे गिरगावाबद्दल मला फार काळजी वाटते. आपले कोणी आलेत का गिरगावातले इथे? जर तिथेच येत आहे, कोण आहे? तुम्ही? कुलकर्णी वगैरे आहेत गिरगावात. पण असं करा, गिरगावामध्ये एक चांगल्यापैकी सेंटर काढायला पाहिजे. तिथे भयंकर ब्लॅक मॅजिक आणि काय काय प्रकार सुरू झालेले. तेव्हा गिरगावामध्ये एक प्रयत्न करून
कुलकर्णीला सांगा एक सेंटर काढा. तसं आपल्या सरलाबाई पण आहे तिथे. गिरगावातले जेवढे सहयोगी आहेत त्यांचे पत्ते घ्या आणि त्यांना शोधून काढून गिरगावामध्ये म्हणा माताजींनी स्वच्छता करायला हवं. आता दादर पुष्कळच स्वच्छ झाला आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी सुद्धा सायन आहे, माहीम या ठिकाणी पुष्कळ स्वच्छता झाली. पण अजून गिरगाव मात्र फार घाणेरड्या स्थितीत आहे आणि त्यामुळे तिथे स्वच्छता ही व्हायलाच पाहिजे. कारण गिरगावात आला गेला मनुष्य, सगळा मराठी मनुष्य तरी गिरगावात एकदा जातोच. काहीतरी आहे त्याचं, म्हणजे गिरट्या घातल्याच पाहिजेत गिरगावात. तिथे काहीतरी त्यांचं अडलेलं आहे आणि तिथे भयंकर प्रकार आहेत. अगदी म्हणजे मला गिरगावचा आत्ता परवा अनुभव आला, त्यावरनं मी सांगते की गिरगावामध्ये सुद्धा सहयोगाने सगळ्यांनी मिळून काहीतरी एक काढलं पाहिजे आणि सगळ्या सहयोगाने तिथे जाऊन बळकटीने सुरू केलं पाहिजे. मी तर असं म्हणेन की पुढच्या वेळा भारतीय विद्याभवनमध्ये जेव्हा प्रोग्राम होईल तेव्हा हँडबिल्स वगैरे छापून वगैरे गिरगावामध्ये थोडंसं हे करून भारतीय विद्याभवनमध्ये गिरगावातल्या मंडळींना बोलून घ्या. कारण गिरगावात जर कुठेही गावात कुठेही घाण असली तरी सर्व गावाला त्रास होऊ शकतो. तसंच आहे, जर गिरगावामध्ये तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्हाला त्याचा त्रास जाणवणार. मुंबईकरांना त्याचा त्रास होणार, विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांना. कारण गिरगावामध्ये बहुतेक महाराष्ट्रीयन फॅमिलीज नेहमी जात येत असतात. तेव्हा जरा तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हँडबिल्स छापून किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये वगैरे देऊन भारतीय विद्याभवनमध्ये विशेष करून प्रोग्राम केला पाहिजे. तिथे 2-4 हे लावले पाहिजेत आपले बॅनर्स वगैरे. आणि तिथे प्रधान तुम्हाला पुष्कळ लोक माहीत आहेत गिरगावात जे येण्यासारखे आहेत, त्यांना पत्रबित्र लिहून आणि भारतीय विद्याभवनमध्ये बोलवलं पाहिजे त्यांना. कारण मेहनत त्यांच्यावर करायला पाहिजे. तुम्हाला आठवतं दादरला किती वाईट स्थिती होती आणि आज दादर म्हणजे तसं वाटतच नाही, मुळे पुष्कळच फरक आला. तेव्हा तिकडे सुद्धा मेहनत करायला पाहिजे. असाच आपलं लक्ष ठेवायला पाहिजे सगळीकडे. मुंबई शहरात जिथे तिथे आपण सेंटर्स काढत आहोत ते सगळ्यांनी अटेंड करावे आणि त्यांना बलिष्ठ केलं पाहिजे. सगळ्यांनी जाऊन मदत केली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. थोडे दिवस रोजचाच प्रोग्राम ठेवला तर काय हरकत नाही. संध्याकाळी चाललो बा आपल्या सहयोगाच्या कार्याला. सहयोगाच्या कार्याला जाऊन आलं म्हणजे सगळ्यात शांत, म्हणजे संबंध जेवढा काही त्रास आहे वगैरे सगळा निघून जातो. मनुष्य एकदम आरामात येऊन जातो. तेव्हा प्रोग्रामला जाणं म्हणजे काय, अगदी सिनेमापेक्षा वरची गोष्ट आहे. तेव्हा सगळ्यांनी जर असं ठरवलं की रोजच का संध्याकाळी जिथे प्रोग्राम आहे चला निघाल. आणि जर असा ग्रुप बांधू लागले तुम्ही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जिथे तुम्ही सगळे बसाल तिथे व्हायब्रेशन चालणार. वाटलं तर गिरगावातला एखादा हॉल घ्या भाड्या, देवळामध्ये होऊ शकतं, कुठेही होऊ शकतं. थोडी मोहीम करावी लागते त्याच्यासाठी. आणि तशा रीतीने जर सुरू झालं तर पुढल्या वर्षी बरंच कार्य होण्यासारखं आहे. दिल्लीला लोकांनी देवळामधनं काम केलेलं आहे. तिथे पुष्कळ देवळं आहेत, मोठे मोठे देवळं बांधलेले आहेत. आणि त्या देवळातल्या लोकांनी मला मान्य केलंय कसं तरी, का माहीत नाही. तेव्हा त्या देवळामध्ये ते माझा प्रोग्राम करतात आणि मग तो प्रोग्राम झाला की सगळे त्या देवळात येणारे सगळे येतात तिथे आणि पार होऊन घेतात. त्यामुळे प्रत्येक मोहल्ल्यामध्ये एक देवळं असतंच. त्या देवळामध्ये माताजींचा प्रोग्राम आहे असं कळलं की सगळे लोक येतातच. काही नाही तरी निदान 25-30 मंडळी प्रत्येक मोहल्ल्यामध्ये पार होतात. अशा रीतीने आपण सुरुवात करायला. मोहल्ला एकेकाने घ्यायचा, एक घ्यायचा की ही एरिया आमची, ही एरिया आमची. आणि सगळ्यांनी त्याच्यावरती आलं पाहिजे, जेवढे सहयोगी आहेत त्यांनी. आणि ही एक वेळ द्यावी लागणार आहे. आता थोडे दिवस जर तुम्ही मेहनत केली ह्या वर्षी फक्त, तर पुढल्या वर्षी फार कमाल होईल. ह्या वर्षाचीच मेहनत. 1 वर्ष कसं तरी मेहनतीने काढावं लागणार आहे. आणि हे फार मोठं दान आहे तुमचं सुद्धा आणि सहयोगाचं सुद्धा. हे वर्ष जर तुम्ही पूर्णपणे मेहनतीने काढलं तर त्याच्या पुढल्या वर्षी खूप छान होऊ शकतं. ऑस्ट्रेलियाला ह्या लोकांनी असंच केलेलं आहे की समजा एका ठिकाणी आश्रम सुरू झाला, मग त्या आश्रमातले 2-3 जण जाऊन दुसरीकडे घर घेतात. समजा आता जर इथे आम्ही दादरला आश्रम काढला, एक घर भाड्यावर घ्यायचं, त्याच्यात 8-10 मुलांनी भाड्याने राहायचं. ते घर 8-10 मुलांनी 20-25 मुलांनी म्हणून भाड्यावर घ्यायचं.
आणि त्याच्यात त्या मुलांनी राहायचं त्या आश्रम. आणि मग त्याच्यातले 2-4 मुलं तयार झाले की त्यांनी मग दुसरीकडे जायचं, तिथे एक घर भाड्यावर घ्यायचं, तिथले मग तिथे ते आश्रम. असं करून त्यांनी संबंध ह्याला सिडनीमध्ये आणि मेलबर्नमध्ये सुरू केले. आता त्याच्या पुढे ॲडिलेडमध्ये आहे, त्याच्यात तस्मानिया, म्हणजे असे 4 ठिकाणी त्यांचं ऑलरेडी सुरू झाले. अशा तऱ्हेचे प्रकार म्हणजे मुख्यतः एक आश्रम आणि त्याच्यातनं लोक तयार झाले की त्यांना दुसरीकडे झालं. आता आपल्याकडे आपण म्हणजे गृहस्थातले लोक आहोत, तेव्हा हे आपल्याला जमत नाही की बा आई वडिलांना सोडून कसं राहायचं. आई वडिलांच्या जवळ बरं म्हणजे आई चांगलं जेवायला बिवायला घालते आणि वडील बाकीचं सगळं काही सांभाळतात, म्हणून काही असलं तरी आई वडिलांना चिकटून असतं आपण. त्यांचं तसं नाही, ते लोक आपले जरासे व्यवस्थित झाले म्हणजे आपले वेगळे राहतात. आणि सहयोगाला ही जास्त स्थिती बरी आहे म्हणा, तसं समाजाच्या दृष्टीने नसे पण सहयोगाला फार चांगली आहे, कारण ते फ्री असतात आणि मग जाऊन ते कुठे राहू शकतात. तसंच मुलींचं आहे, तिथे लग्न नाही झालं तरी सुद्धा ते आई वडिलांना चिकटून राहत नाही. आपल्या 5-6 मुली घर घेऊन राहतात किंवा खोल्या घेऊन राहतात आणि मग ते कार्याला सुरुवात करतात. आणि त्या दृष्टीने लंडनला पण ही सोय आहे. तेच मी बघते की आपल्या हिंदुस्थानामध्ये अजून अशी काय सोय नाही, कारण मुलाचं लग्न झालं नाही तोपर्यंत तो आईवडिलांकडे राहतो आणि लग्न झाल्यावर सासरी जाऊन राहतो. असंच काहीतरी आहे. नाही तर बायकोकडे. म्हणजे त्याला फ्रीडमच नसते. म्हणजे कामात न गेले तर अशा दृष्टीने काहीतरी विचार करायला पाहिजे की काहीतरी एखादी जागा भाड्याने घ्यायची आणि त्याच्यात 8-10 लोकांनी राहायचं भाडेकरू म्हणून, आणि सहयोगाच्या ह्याला सुद्धा ती कामाला पडेल. आता मुंबईला तर तुम्ही इतकं ब्लॅक मार्केट काढलंय तर मी तर अगदी कंटाळूनच गेले. काही असलं तरी आता एक जागा होते आपली झाली म्हणजे ह्याच्यासारखी होईल, पण तरी सुद्धा अजून आपल्याला अशी परमनंट मुंबईला काही जागा मिळत आहे. ती जरा बाहेर आश्रमासाठी जागा आपण करतोय, पण तिथे किती लोक जाणार जेव्हा इथेच येत नाहीत. गिरगावचे लोक जर भारतीय विद्याभवनमध्येच येत नाही तर ते काय तिथे येणार आहे. पण तरी सुद्धा काहीतरी असा विचार काढला पाहिजे प्रत्येकाने की बाबा आम्ही जिथे राहतो तिथे एक आपली जागा करायची. वा, हे बघा हे राहुरी येऊन आले, येणारे येतातच. आता काय प्रश्न असतो तर विचारा, कारण आता आज आणि पुढल्या शनिवारी जाते तेव्हा आज काय प्रश्न असला तर विचारा. हा काय अंधेरीला आहे ना काहीतरी, काय ह्या आहेत अंधेरीच्या संचालिका. हा हो येईन. ये कुठे आहे, कुठे आहे ते वर्सोवा. मग जाऊ, आता काय करता. आम्हाला काय गुरुजी लोकांसारखं तक्क्या मांडून बसता येत नाही, सगळीकडे फिरावं लागतं आहे की नाही. हेच तर आहे गुरु लोकांचं असं की तक्क्या आम्ही सोडणार नाही. तक्क्या सोडणार नाही तर बाकीच्या तक्क्या कसे लागणार आहेत काय. ते आपले तक्क्यावर बसले की झालं, आम्ही तक्क्या नाही सोडत म्हणे, आम्ही तक्क्या घेऊन बसलो. म्हटलं तर तक्क्या घेऊन जाणार आहात का तुम्ही कुठल्या जन्मात. ज्या गुरुला भेटावं पार सुद्धा माणसं, हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, पार माणसं सुद्धा आम्ही आमची तक्क्या सोडून जाणार नाही म्हणे. असं चालेल का. इथे तर तुमची आई बाबा रे बाबा सगळ्या कुठे कुठे फिरत असते. मी येईल नक्की, पण ठरवून घेऊ आपण. हा आणखीन काय बरं येईल एकदा. आणखीन काय प्रश्न, आणखी सदेरीला चांगलं चालू काम. हा होत आहेत पार. हा छान. म्हणजे असं नको की मी आले म्हणूनच आले आणि मग येत नाहीत. आणखी काही प्रश्न आणखीन असले तर विचार. एक वर्ष त्रास काढायचा आहे तुम्हाला, तो काढलाच पाहिजे. काय करता जास्त साहब आप कहाँ रहते हैं. भाई कला मैं करिए कुछ अपने यहाँ पे शुरू कराइए एक प्रोग्राम.